तू राहशील नाहीतर मी राहीन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप. प्रचाराला याच विधानसभेमध्ये उरली सुरली गुरमीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार. पूजा खेडकरला यूपीएससीचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही, माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट. अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडण्यासाठी सीआरपीएफला अमित शहांच्या सूचना होत्या, संजय राऊतांचा थेट आरोप, अजित डोवाल यांचाही कटामध्ये सहभाग, राऊतांचं वक्तव्य. एमआयएम तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्र येऊन विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार. जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक, 8,000 रोजगार निर्मिती, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर सह्या. दुधाला उद्यापासून किमान 30 रुपयांचा दर न दिल्यास गुन्हा दाखल करणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दूध संकलन केंद्रांना इशारा. रेशन धान्य वितरणाचे ई-पॉस सर्व्हरशी संपर्क तुटल्याने राज्यभरामधील धान्य वितरण ठप्प, ऑफलाईन वितरणाचे आदेश. उरणमधील यशस्वी शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, लग्नाला नकार दिल्यानं हत्या केल्याचं उघड. साताऱ्यात मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा, अस्तित्वात नसलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीची ही आत्महत्या, आरोपी मैत्रिणीला अटक. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय रद्द. सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान, राजभवनातील सोहळ्यात हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दिली शपथ. पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसनं आणला हक्कभंग, अनुराग ठाकूर यांच्या भाषणातून वगळलेला भाग, मोदींनी ट्विट केल्याची तक्रार. वायनाड भूस्खलनामध्ये मृतांचा आकडा 174 वर, घटनास्थळी प्रचंड चिखल असल्यानं शोधकार्यामध्ये मोठ्या अडचणी, जेसीबी आणि क्रेन नेणंही महाकठीण. वायनाडच्या घटनेवरून अमित शहांची केरळ सरकारवर संसदेत बोचरी टीका, हवामानाची आगाऊ माहिती देऊनही केरळ सरकारनं काहीही केलं नाही, शहांचा आरोप. हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा, इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती, इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये झाला खात्मा. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचं स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलची 50 मीटर्स रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.